गेल्या 3-4 दिवसांपासून जो परतीचा मान्सून आहे तर संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्याचा परिणाम आता शेती पिकांवर कुठेतरी दिसतोय। आपण पाहू शकतायत का आपण टोमॅटो च्या शेतामध्ये आहोत। या ठिकाणी जो आहे तर ते पाणी साचलेलं आहे आणि जर बघितलं तर ह्या पाण्यामुळे टोमॅटोची जी मुळी आहे तर ही खराब होणार आणि याचा परिणाम जो आहे तर तो फळांवर होणार, फळांची प्रतवारी घसरणार आणि आज रोजी जर बघितलं तर टोमॅटोला चांगला बाजारभाव आहे आणि याचा परिणाम जो आहे तर थेट बाजारभावावरून आर्थिक फटका जो आहे टोमॅटो उत्पादकांना बसणार आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये सुद्धा पाणी असल्या कारणाने सोयाबीन पिकालाही फटका बसणार। त्याच्यानंतर कांद्याची जी रोपं लावलेली आहेत तर याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहेत आणि द्राक्षे जे तर आता ती छाटणी सुरू झालेली आहेत आणि ह्या परतीच्या पावसामुळे द्राक्षांमध्ये पाणी जर राहिलं तर त्याच्यावर रोग पडल आणि जे द्राक्षे जे तर त्याची लागवड उशिराने होईल आणि बाजारामध्ये ते उशिराने दाखल होतील। त्याच्यामुळे कुठेतरी आता ही शेती पिकाची होणारी नुकसान तातडीने याचं पंचनामे करून आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।